इंडिया आघाडी देशाची दिशाभूल करतेय, इंडिया आघाडी देशाचे तुकडे तुकडे करेल। कन्हांच्या प्रचार सभेतून मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल। विरोधी पक्ष नेते नेहमी मोदींवर आरोप करतात, पण मोदींनी त्यांच्याकडे लक्ष दिलं तर फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांच्या तोंडाला फेस येईल। मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। काँग्रेसकडून लोकसभेसाठी आणखी 2 उमेदवारांची घोषणा। धुळ्यातून शोभा बच्छाव यांना तर जालन्यातून कल्याण काळेंना उमेदवारी। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तिसरी यादी जाहीर। साताऱ्यातून शशिकांत शिंदे तर रावेरमधून श्रीराम पाटलांना उमेदवारी। सांगलीच्या जागेबाबत मवियातील नेत्यांनी फेरविचार करावा, आमदार विश्वजित कदमांची मागणी। किरण सामंत यांना मुख्यमंत्र्यांनी तातडीनं मुंबईला बोलावलं। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून उमेदवारीबाबत चर्चांना उधाण। नाना पटोलेंच्या कारच्या अपघातावरून काँग्रेस नेत्यांचे घातपाताचे आरोप। चौकशीची मागणी, फडणवीसांनी फेटाळली घातपाताची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।